नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, बरेच दिवसापासून जे आहे ते कामगार बांधव एक लढा देत होते की जे ऑनलाईन वेबसाईट होती बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेची, तर ती बंद झालेली होती आणि जे कामगार होते त्यांना नवीन क्लेम करायचा असेल किंवा मग नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, रिन्युअल करायचे असेल किंवा काही बदल करायचा असला तर तालुक्याच्या ठिकाणी ऑफिसला जाऊन त्यांना ते करावं लागत होतं आणि त्यासाठी भरपूर वेळ आणि पैसा वाया जात होता। त्यासाठी जे कामगार होते, कामगार मंडळ होते, त्यांनी जे आहे ते कोर्टापर्यंत धाव घेतली होती आणि शेवटी त्यांच्या लढ्याला जे आहे ते यश आलेलं आहे। आणि आज आपण इथे बघू शकता महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये आपण बघू शकता की वेबसाईटवरती आज नवीन जे आहे ते एक पोर्टलवरती सूचना देण्यात आली आहे की मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे। बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेस या ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील। लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणी साठी जागा व तारीख निवडण्याबाबत आता जे वरची जी सूचना आहे ती काय आहे की 6 फेब्रुवारी 2025 पासून जे आहे तर तुम्ही जे तुमच्या अर्जाची तारीख आहे ती घेऊ शकता। 5 फेब्रुवारीला म्हणजे आज ही नोटीस लागलेली आहे की जे बांधकाम कामगारचे जे तालुका स्तरावरचे एंट्रीचे काम होते ते बंद करण्यात आलेले आहे आणि आता बाहेरून आपण पहिल्यासारखेच कुठूनही जे आहे ते आपला अर्ज हा ऑनलाईन करू शकतो। अर्ज ऑनलाईन केल्यानंतर आपल्याला एक तारीख मिळेल आणि त्या तारखेवरती आपल्याला आपले जे ओरिजिनल कागदपत्रे 90 दिवसाचा दाखला असेल, आधार असेल, पासबुक, जे काही आपले कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्रे घेऊन त्या तालुका स्तरावरच्या ऑफिसला आपल्याला जायचं आहे आणि तिथे आपल्या फक्त कागदाची पडताळणी होणार आणि कागद पडताळणी झाल्यावरती आपला अर्ज हा नंतर मंजूर किंवा नामंजूर होईल। त्यानंतर आता दुसरी महत्वाची बाब काय, लाभाच्या कागदपत्राची पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत, म्हणजे जे आपण क्लेम मारलेले आहे, बरेचशा लोकांनी क्लेम मारून ठेवलेले आहे, तारीख घेतलेली आहे, परंतु त्यांना खूप लांबच्या तारखा भेटलेल्या आहे। कोणाला 6व्या महिन्याची, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या महिन्यापर्यंत, 12व्या महिन्यापर्यंत लोकांना जे आहे त्या क्लेमच्या तारखा मिळालेल्या आहे। तर तेच क्लेमची जी तारीख आहे त्याबाबत ही सूचना आहे। ज्या लोकांनी IWBMC प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे। सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल। नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल व OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचे पोचपावती क्रमांक भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता। तर आता ही जे आपण जर क्लेमची लांबची तारीख घेतली असेल तर ते कशी बदलायची, तर आता इथे आपण खाली यायचं। आपण इथे बघू शकता की जे पहिले इथे फक्त 5 आपले जे ऑप्शन होते आता तिथे 6 ऑप्शन झालेले आहे। चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम हा एक नवीन जे पिवळ्या रंगामध्ये ऑप्शन आलेला आहे। तर तिथे आपण जे क्लेम मारलेला आहे त्या क्लेमची डेट जर का आपली जे पहिले मारलेले आहे त्या सर्व तारखा आता रद्द होणार आहे आणि इथून आपल्याला एक नवीन तारीख मिळणार आहे। तर इथे जायचं, चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होईल। इथे आपला जो पावतीवरचा जो MH नंबर असतो तो MH नंबर टाकायचा। तो MH नंबर टाकल्यानंतर प्रोसेस टू फॉर्म करायचं। प्रोसेस टू फॉर्म केल्यानंतर जो आपण मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा। OTP टाकल्यानंतर जे आहे ते आपला फॉर्म ओपन होईल। तर आपला फॉर्म ओपन झाल्यानंतर जी आपली जुनी तारीख त्यामध्ये दिलेली आहे ती तारीख आपल्याला तिथे बघायला मिळणार। त्या तारखेखालीच आपल्याला जो आता एक ऑप्शन राहील तिथे त्या ऑप्शनवरती जे आपल्या जुन्या पावतीवरती अनुक्रमांक आहे तो अनुक्रमांक तिथे टाकायचा आहे। वरती कोपऱ्यामध्ये एक जी आपली क्लेमची पावती असते, जे आपलं जे अपॉइंटमेंट लेटर असते त्या लेटरवरती अनुक्रमांक असतो, तो अनुक्रमांक तिथे टाकायचा। तो अनुक्रमांक टाकल्यानंतर आपल्या क्लेमची लगेच तिथे डिटेल दिसेल की आपली तारीख कोणती घेतलेली होती। त्याखालीच तुम्हाला एक कॅलेंडर येईल। त्या कॅलेंडरमध्ये जे आहे त्या खाली तुमचा
जे तालुका आहे तो तालुकाचं ऑफिसचं नाव येईल, त्या तालुका निवडायचा. तालुका निवडल्यानंतर त्या खाली कॅलेंडर दाखवेल. त्या कॅलेंडरमध्ये जे पांढऱ्या कलरमध्ये जी कुठलची तारीख ही खाली असेल, हिरव्या कलर मधली तारखा या सर्व फुल झालेल्या असणार. लाल कलर मध्ये जे असणार ते सुट्टीचे दिवस असणार आणि जे पांढऱ्या कलर मध्ये तारखा असणार त्या खाली तारीख असणार. तर त्यापैकी तुम्ही कोणतीही तारीख ही निवडू शकता. अशा प्रकारे जे आहे ते एक खूप चांगल्या प्रकारचा निर्णय आहे. यामध्ये तुम्ही जे आहे ते बाहेरून आता कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन देखील करू शकता. इथून तुम्ही क्लेम अप्लाय देखील करू शकता. तुम्ही इथून रिन्युअल करू शकता. तुमची प्रोफाईल अपडेट करू शकता. अशा प्रकारचे आता हे जे बरेचसे जे कामगार जे परेशान होते त्यांचे जे आहे त्यांना आता एक खूप मोठा दिलासा आहे. साईट आजपासून सुरू झालेली आहे. तुम्ही बी जर का अजूनपर्यंत तुमचं रिन्युअल करायचं असेल किंवा क्लेमची तारीख घेतलेली असेल तर ती बदलून घ्यायची आहे. तुम्हाला यामध्ये काही जर अडचण येत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.